हळूहळू सवय होत चालली आपल्याला. नेहमी अन्याय झाला की गप्प मान खाली घालून निघून जायचं. पण आज आज हे परिपत्रक वाचूनही जर तुमचं रक्त सळसळत नसेल तर एक गोष्टीचा विचार मात्र नीट करा की आपण इथं शिक्षण घेतोय की गुलामीची तालीम करतोय. अरे, कॉलेजची फीज वाढवली, आपण शांत राहिलो. लायब्ररीचे तास कमी गेले, आपण तडजोड केली. पण आता हे काय? कॅन्टीनमध्ये, कॅम्पसमध्ये मराठी बोलण्यावर बंदी. का? का तर या मॅनेजमेंटला आपली मराठी भाषा स्टँडर्ड वाटत नाही म्हणून. अहो सर, ज्या मातीत हे कॉलेज उभा आहे ना, त्या मातीचा सुगंध देखील मराठी. आणि इथल्या भिंतींना जरी विचारतात ना, ते मराठीतच उत्तर देते. आणि तुम्ही आम्हाला आमच्याच घरामध्ये परक्यासारखं वागायला सांगता. माझा विरोध तुमच्या इंग्रजी भाषेला नाहीये. माझा विरोध तुमच्या अहंकाराला, जो आमच्या मातृभाषेला कमी लेखतो. आणि आज इथे मी एकटाच उभा आहे असं समजू नका. माझ्या मागे हा जो जनसागर उभा आहे तो उत्तराची वाट पाहतो. एक लक्षात असून द्या, वाघ शांत बसलाय याचा अर्थ असा होत नाही की तो शिकारी विसरलाय. उद्या सकाळपर्यंत जरी परिपत्रक मागे घेतलं नाही तर कॉलेजचा गेट कसा उघडायचा मला चांगलंच ठाऊक आहे. जय महाराष्ट्र.